नमस्कार विद्यार्थी, आजचा विषय आपला मराठी ग्रामर. व्याकरण म्हणजे नियमांची जत्री नाही होणार, भाषेला सरळ करणारे शास्त्र नाही, वर्ण विचार नाही होणार, भाषेचे स्पष्टीकरण शास्त्र म्हणजे व्याकरण. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन. तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? तप अधिक धाम अशी नाही होणार, तपो अधिक धाम अशी होईल. विद्यार्थी मित्रांनो, तपोधाम अशी नाही होणार, तपोधाम नाही होणार. तप विसर्ग प्लस धाम म्हणजे तपोधाम. नेक्स्ट क्वेश्चन. आणि या शब्दाची जात ओळखा. आणि हे उभयनिव्यय आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही? मराठीत एकवचन आहे, अनेकवचन आहे, बहुवचन आहे, द्विवचन हे मराठीत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदलवतो त्या क्रियेला काय म्हणतात? त्याला आपण सामान्य रूप म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, क्रियेच्या शब्दाच्या मूळ रूपात बदलवणे याला आपण सामान्य रूप म्हणतो. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? मागीलदार हे अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, असल्या, झोपड्या हे सार्वनामिक विशेषण आहे. पिकलेला आंबा हे अकर्मबोधक विशेषण आहे. आणि बनारसी बोरे हे नामसाधित विशेषण आहे. त्यामुळे अव्ययसाधित विशेषण जे आहे ते आहे मागीलदार. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचार, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. हे द्विकर्मक क्रियापद आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांना कोणाला आणि कायने प्रश्न विचारले तर दोन कर्म मिळतात, यामुळे द्विकर्मक क्रियापद आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे? हे शब्दयोगी अवयव आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दाला जे लागून येते त्याला शब्दयोगी अवयव असे म्हणतात. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. याला भावी प्रयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. फणस या शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पोर्तुगीज शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, फणस. नेक्स्ट क्वेश्चन. त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती? या वाक्याचा प्रकार ओळखा. संकेतार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, संकेत दिलेला आहे, जर तर असला तर संकेत असते. तारे तोडणे या वाक्याचा पुढीलपैकी अर्थ कोणता? तारे तोडणे आपण एखाद्याला म्हणतो वेड्यासारखा, काय बोलतो, काय तारे तोडतो, वेड्यासारखे बोलणे होते तसं. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी म्हण ओळखा. हात दाखवून अवलक्षण. ये धोंड्या पड माझ्या पायावर ही समानार्थी म्हण आहे. याला विद्यार्थी मित्रांनो, हात दाखवून अवलक्षण, ये धोंड्या पड माझ्या पायावर. नेक्स्ट क्वेश्चन. कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? विपिन, अरण्य, जंगल हे समानार्थी शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कानन म्हणजे जंगलच होते. भूमी हा शब्द नाही आहे त्याला समानार्थी, त्यामुळे याचं उत्तर आहे भूमी. नेक्स्ट क्वेश्चन. जागृती या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखा. जागृती याला आपण सावधपणा सुद्धा म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. अयोग्य जोडी निवडा. अनलग्नी, कमाल, किमान, मित्र, शत्रू, शर, अक्षर. अनलग्नी हे समानार्थी आहे, बाकी सगळे विरोधार्थी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचं उत्तर आहे अनलग्नी. नेक्स्ट क्वेश्चन. ज्याने पुष्कळ इकडे वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल आपण एक शब्द लिहा. त्याला आपण बहुश्रुत म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्याने पुष्कळ एकले वाचले आहे असा त्याला आपण बहुश्रुत म्हणतो. पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा. हे लिहून पाहायचे. विद्यार्थी मित्रांनो, चुकीचा शब्द ओळखल्यानंतर लिहून पाहायचे. यातला जे चुकीचा शब्द आहे ते उत्तुंग, उत्कृष्ट, उन्मूलन, उत्स्फूर्त हे सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 18 गुणांचा खंडोबा या वाक्याच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता? अल्लाची गाय आपण त्याला म्हणू शकतो. 18 गुणांचा खंडोबा, त्याच्या विरुद्ध म्हण आहे ती अल्लाची गाय. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, पाळावी इच्छा दर्शवलेली आहे यामध्ये. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.